Hello friends, you are welcome in my EJS Physics channel. Today we are going to discuss magnetic field due to current, that is Biot-Savart's law. मित्रांनो, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या टॉपिकमध्ये आपण हा बायोट-सॅवर्ट्स लॉ पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, जर एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो व्हायला लागला तर त्या कंडक्टरच्या भोवती काय होतं, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. त्याच्याविषयी आपण पूर्वीच्या इयत्तामध्ये पाठीमागच्या आर्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. आता हे मॅग्नेटिक फील्ड किती निर्माण होतं ते कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड आहे, हे जर पाहायचं असेल तर आपल्याला बायोट-सॅवर्ट्स लॉ जो आहे तो अभ्यास करावा लागेल. आता हा लॉ स्टडी करताना काय करायचं, तर एक कंडक्टर विचारात घ्यायचा. पण हा कंडक्टर जो आहे तो किती असू शकतो, त्यासाठी एक स्मॉल एलिमेंट आपण विचारात घेऊया. त्याची लांबी किती मोठी असू शकते हे निश्चित आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यापैकी काय करायचं, आपण एक छोटासा त्यातला एलिमेंट कन्सिडर करायचा. हा जो कंडक्टर आहे त्याच्यातून आपण असं सपोज करूया की आय एवढ्या अमाऊंटचा करंट फ्लो होतोय आणि त्याचा एक स्मॉल एलिमेंट की ज्याची लेंथ डीएल आहे असा एक स्मॉल एलिमेंट आपण कन्सिडर करूया. काय करायचं, एक कंडक्टर कन्सिडर करायचा, त्याच्यातून आय एवढ्या अमाऊंटचा करंट फ्लो होतोय असं कन्सिडर करायचं. आता आपण काय करणार आहोत, या कंडक्टरचा एक छोटासा एलिमेंट विचारात घेणार आहोत की ज्याची लेंथ डीएल आहे. आता जर या पूर्ण कंडक्टरमधून आय एवढा करंट वाहत असेल तर या छोट्या एलिमेंट मधला सुद्धा करंट, त्याची किंमत सुद्धा किती असेल, आय इतकीच असेल. आता या कंडक्टरमुळं याच्या सभोवतालच्या फील्डमध्ये काय झालेलं असेल, मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालेलं असेल. आपण बाकीच्या कंडक्टरचा विचार करायचा नाही, तर फक्त छोटा जो एलिमेंट आहे त्याचाच विचार करायचा. म्हणजे या डीएल या छोट्या एलिमेंटमुळं एखादा पॉइंट जर आपण बघितला तर त्या पॉइंटच्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. आता या मॅग्नेटिक फील्डची किंमत त्या पॉइंटच्या ठिकाणावरती डिपेंड असेल. तो जर पॉइंट आपण या एलिमेंटच्या जवळ घेतला तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड वेगळा असेल. त्याच्यापासून काही अंतरावरती घेतला त्या ठिकाणच्या मॅग्नेटिक फील्डची किंमत बदललेली असेल. म्हणजेच आपल्याला एक पॉइंट कन्सिडर करणं गरजेचं आहे. हा एक पॉइंट कन्सिडर करूया, पी गिव्हन पॉइंट त्याला म्हणूया. आपला उद्देश काय आहे, पी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती आहे. आवर एम इज टू डिटरमाइन मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉइंट पी. आता हा जो पॉइंट आहे तो या एलिमेंट पासून किती अंतरावरती आहे ते बघायचं. नाउ सपोज दिस पॉइंट इज at a distance r from center of element. काय सपोज करायचं, तर हा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या सेंटर पासून r एवढ्या डिस्टन्स वरती हा पॉइंट आहे. त्याचबरोबर ही जी लाईन आहे, तर हा जो पॉइंट आहे त्याला ओ म्हणूया, ओपी लाईन, ती काय करते, या एलिमेंट बरोबर काहीतरी अँगल करते आणि त्या अँगलची किंमत आहे थीटा. बघा काय काय कन्सिडर केलंय आपण, एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केलाय एका करंट कॅरिंग कंडक्टरचा की ज्याच्यातून आय एवढ्या अमाऊंटचा करंट फ्लो होतो. त्याचबरोबर हा जो एलिमेंट आहे त्याची लेंथ किती कन्सिडर केली आहे, स्मॉल डीएल एवढी कन्सिडर केलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, या एलिमेंटमुळं काही अंतरावरती किती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं हे काढायचं आहे. त्यासाठी काय करू, आपण एक पी पॉइंट कन्सिडर करूया. तो किती अंतरावरती असेल, आर एवढ्या अंतरावरती असेल. कुठून, या एलिमेंटच्या सेंटर पासून. त्याचबरोबर
हा एलिमेंट आणि लाईन, कोणती लाईन? लाईन जॉईनिंग बिटवीन सेंटर ऑफ एलिमेंट अँड द पॉइंट. दिस लाईन मेक्स अँगल थिटा विथ द एलिमेंट. ही जी लाईन आहे ती काय करते? एलिमेंट बरोबर थिटा एवढा अँगल करते. आता असं जर असेल तर या एलिमेंटमुळं पी या ठिकाणी तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन, त्याची मॅग्निट्यूड, या मॅग्नेटिक इंडक्शनची मॅग्निट्यूड आपल्याला बघायची आहे. मॅग्नेटिक इंडक्शन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून सुरुवातीला या बायोट-सेवर्ट लॉच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? मॅग्निट्यूड किती आहे एवढंच फक्त बघायचं आहे. नंतर त्याच्या डायरेक्शनचा विचार करायचा आहे, व्हेक्टर फॉर्मचा विचार करायचा आहे. आता ही जी मॅग्निट्यूड आहे, ही मॅग्निट्यूड कशी असते? कोणकोणत्या गोष्टीवरती डिपेंड असते? अकॉर्डिंग टू बायोट-सेवर्ट लॉ, मॅग्नेटिक इंडक्शन produced at a point due to small element of current carrying conductor is directly proportional to dB. It is directly proportional to, जे dB आहे ते कुणाकुणाला प्रोपोर्शनल आहे बघा. dB is directly proportional to current flowing through the element. एलिमेंट मधून किती करंट फ्लो होतो त्याच्यावरती डिपेंड आहे. पण हा डिपेंडन्स कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे. याचा अर्थ कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट वाढला की या ठिकाणचं मॅग्नेटिक इंडक्शन वाढणार. करंट कमी झाला की या ठिकाणचं मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ते कमी होणार. म्हणजेच या दोन क्वांटिटीमध्ये काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे. त्याच पद्धतीनं हे डीबी जे आहे ते आणखी कोणकोणत्या घटकावरती डिपेंड असेल? दिस डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ एलिमेंट. हा जो एलिमेंट आपण कन्सिडर केलेला आहे त्याची लेंथ जी आहे त्या लेंथवरती काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डीएल असं होईल. त्याच पद्धतीनं या दोन्हीमध्ये ते एलिमेंट आणि ह्या पी पॉइंटला जोडणारी लाईन याच्या मधला जो अँगल आहे त्याचा साइन रेशो डीबी इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन एलिमेंट अँड द लाईन जॉइनिंग बिटवीन पॉइंट अँड सेंटर ऑफ एलिमेंट. डीबी ही कुणाला प्रोपोर्शनल आहे? तो आहे मॅग्नेटिक इंडक्शन कुणाला प्रोपोर्शनल आहे? तर साइन रेशो कुणाचा? अँगल बिटवीन एलिमेंट अँड द लाईन. एलिमेंट आणि लाईन मधला अँगल. पण ही लाईन कोणती? पॉइंट आणि एलिमेंटचा सेंटर जोडणारी ही लाईन असेल. यांच्या मधला जो अँगल आहे थिटा, त्या थिटाचा साइन रेशो याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि त्याचबरोबर दिस डीबी इज inversely proportional to square of distance between center of element and given point. दिलेला पॉइंट आणि एलिमेंटचा सेंटर यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. या बाकीच्या मध्ये काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे, पण डिस्टन्सच्या बाबतीमध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी आहे. ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी याचा अर्थ काय? डिस्टन्स कमी केलं की हे डीबी वाढणार आणि डिस्टन्स वाढवलं की हे डीबी कमी होणार. हे होताना कसं आहे? याच्यामध्ये जे चेंज आहे, व्हेरिएशन आहे ते कसं आहे? स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. डायरेक्ट आरला पण प्रोपोर्शनल आहे तर काय आहे? त्याच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. याला इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता हे जे चारही रिझल्ट आहेत ते जर आपण एकत्र केले तर काय मिळेल आपल्याला? हे आपण चारही रिझल्ट एकत्र करूया. डीबी इज इक्वल टू डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल बघा? डीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय डीएल साइन थीटा.
आय डी एल साईन का सगळ्याशी कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अपॉन आर स्क्वेअरला कसं आहे हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढायचं आहे त्यासाठी काय करावं लागेल डीबी इज इक्वल टू एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागेल के हा कॉन्स्टंट घेऊया आपण के इंटू आय डी एल साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. आता हा जो के आहे तो कशावर डिपेंड असतो तर जे सराउंडिंग मीडियम आहे त्याच्यावरती डिपेंड असतो आणि ह्या के ची किंमत किती असते के इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय. म्यू 0 अपॉन 4 पाय एवढी या के ची किंमत असते. आता या ठिकाणी म्यू 0 म्हणजे काय आहे परमिएबिलिटी. म्यू 0 म्हणजे काय असतं परमिएबिलिटी where mu 0 it is called permeability of free space or air. एअरची किंवा फ्री स्पेसची काय असेल परमिएबिलिटी असेल. याच्या भोवतालचं मीडियम जर बदललं तर या म्यू 0 ची किंमत बदलते. पण या कंडक्टरच्या भोवती एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल तर मात्र त्या ठिकाणी म्यू 0 ही परमिएबिलिटीची किंमत घ्यावी लागते आणि त्याची जी किंमत आहे ती किती आहे म्यू 0 is equal to 4 pi into 10 raised to minus 7. याचे जे युनिट आहे ते टेस्ला मीटर पर एम्पियर हे याचं युनिट आहे परमिएबिलिटीचे एसआय सिस्टीम मध्ये. मग असं जर असेल तर आपण हा जो बायोट सेवार्ट लॉ आहे तो या पद्धतीने मांडू शकतो डीबी इज इक्वल टू काय असेल म्यू 0 अपॉन 4 पाय इंटू आय डी एल साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काहीतरी देऊ शकतो आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे जे इक्वेशन 1 आहे ते काय रिप्रेझेंट करतं दिस इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉइंट P ड्यू टू स्मॉल एलिमेंट dl. dl या स्मॉल एलिमेंटमुळं P या ठिकाणी तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याची ही किंमत असेल. ठीक आहे. आता ही जी किंमत आहे ती काय मॅग्निट्यूड आहे. पण आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक इंडक्शन ही काय आहे का मॅग्नेटिक फील्ड त्याला म्हणतो. हे जे मॅग्नेटिक फील्ड किंवा त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ दाखवण्यासाठी मॅग्नेटिक इंडक्शन अशी क्वांटिटी आपण सांगतो. त्याची डायरेक्शन आपल्याला सांगायची आहे कारण ही वेक्टर क्वांटिटी आहे. ही डायरेक्शन डिफाईन करण्यासाठी आपण काय करतो राईट हँड थंब रूल वापरतो. बरोबर आहे राईट हँड थंब रूल. आणि या राईट हँड थंब रूल नुसार या ठिकाणी काय होत असतं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. त्याची डायरेक्शन त्या पद्धतीने असते. आता याच्यानंतर आपल्याला ही जी क्वांटिटी आहे ती वेक्टर फॉर्म मध्ये मांडायची. काय करायचं आहे ही वेक्टर फॉर्म मध्ये मांडायची आहे. मग त्यासाठी काय करायचं तर डीव्ही बार इज इक्वल टू म्यू 0 पण त्याला काय म्हणूया वेक्टर फॉर्म म्हणूया. वेक्टर फॉर्म मध्ये काय असेल डीव्ही बार इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय आय dl
क्रॉस आर, dl क्रॉस आर अपॉन आर क्यूब. इथं काय केलं आपण, या इक्वेशनला आर न मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. तर इथे काय होणार आहे, आय डीएल आर साइन थिटा. आता हा जो आर आहे, आर आणि हा डीएल यांचा हा काय असेल, वेक्टर प्रोडक्ट असेल. यांचा वेक्टर प्रोडक्ट काय मिळतो, डीएल आर साइन थिटा. हेच आपण काय केलं, या फॉर्ममध्ये वेक्टर प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये मांडलं, डीएल क्रॉस आर. आणि इथे एक आर वाढवण्यासाठी आपण काय केलं, डिनॉमिनेटरमध्ये एक आर वाढवून घेतलं. रूलमध्ये किंवा तो जो लॉ आहे बायोट-सॅवर्ट लॉ, त्याच्यामध्ये काय सांगतो आपण, डीबी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड सेंटर ऑफ एलिमेंट. बरोबर नाही. पण इथं प्रत्यक्ष वेक्टर फॉर्मचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये मात्र इथं काय येतं, आर क्यूब येतं. आणि हा जो फॉर्म्युला आहे याला काय म्हटलं जातं, बायोट-सॅवर्ट लॉचा वेक्टर फॉर्म. याला इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीने इक्वेशन 1 आणि 2 हा जो आहे तो काय आहे, स्केलर फॉर्म आहे आणि हा जो आहे तो वेक्टर फॉर्म आहे. वी आर डिस्कसिंग अबाउट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लॉंग वायर. मित्रांनो, याच्यापूर्वी आपण बायोट-सॅवर्ट लॉ या आर्टिकलचा अभ्यास केलेला आहे. त्या आर्टिकलमध्ये आपल्याला काय समजतं, तर एखाद्या स्मॉल करंट कॅरिंग एलिमेंटमुळं त्याच्यापासून काही अंतरावरती किती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं हे आपल्याला त्या फॉर्म्युल्यावरून समजतं. पण जर का करंट कॅरिंग कंडक्टर हा इन्फायनाइट लॉंग असेल, त्याची लेंथ किती आपल्याला माहीत नाही, इन्फायनाइट लॉंग आपण कन्सिडर करूया, त्याचबरोबर तो स्ट्रेट असेल, तर अशा स्ट्रेट वायरमुळं, स्ट्रेट इन्फायनाइट लॉंग वायरमुळं त्याच्या जवळ असणाऱ्या एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आता त्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव टू कन्सिडर अ स्ट्रेट लॉंग युनिफॉर्म वायर विच कॅरीज करंट आय. आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रेट लॉंग युनिफॉर्म वायर कन्सिडर करायची आणि ज्याच्यातून काय होत आहे, करंट आय एवढ्या अमाऊंटचा करंट त्याच्यातून फ्लो होत आहे. अशा करंट कॅरिंग वायरमुळं किती मॅग्नेटिक इंडक्शन दिलेल्या पॉईंटच्या ठिकाणी तयार होतं हे आपण पाहणार आहोत. आता त्यासाठी काय करावं लागेल, तर एक स्ट्रेट वायर कन्सिडर करूया. कन्सिडर युनिफॉर्म इन्फायनाइट लॉंग वायर which carries current I. काय करायचं, इन्फायनाइट लॉंग कंडक्टर कन्सिडर केला आपण, त्याच्यातून किती करंट वाहतो असं कन्सिडर केलं, आय एवढ्या अमाऊंटचा करंट वाहतो असं कन्सिडर केलं. नाउ कन्सिडर पॉइंट P which is situated at a distance r from the conductor. आपण काय करूया की हा एक पॉइंट कन्सिडर करूया, तो या कंडक्टर पासून आर एवढ्या डिस्टन्स वरती आहे असं सपोज करूया. नाउ वी हॅव टू फाइंड आउट मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट पी. आपल्याला काय करायचं आहे, पी या ठिकाणी किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं ते काढायचं आहे. सो दॅट सपोज दिस वायर इज मेड फ्रॉम स्मॉल एलिमेंट्स इच हॅव्हिंग लेंथ dl. त्यासाठी काय करायचं, तर ही जी वायर आहे ती लहान लहान एलिमेंटना बनलेली आहे असं कन्सिडर करायचं आणि त्या प्रत्येक एलिमेंटची लेंथ जी आहे ती स्मॉल एल आहे असं सपोज करायचं आहे. कारण आपल्याकडे जो लॉ आहे बायोट-सॅवर्ट लॉ तो कशासाठी आहे,
लहान लहान इलेमेंटमुळं किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं ते काढण्यासाठी आहे. त्यासाठी आपण काय केलं तर ही जी वायर आहे ती लहान लहान इलेमेंटनं बनलेली असं कन्सिडर करूया आणि प्रत्येक एलिमेंटची लेंथ जी आहे ती स्मॉल dl एवढी आहे असं मानूया. नाउ कन्सिडर स्मॉल एलिमेंट ऑफ दिस वायर. ह्या वायरचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करा की ज्याची लेंथ किती असेल dl असेल. हा एक स्मॉल एलिमेंट आपण कन्सिडर करूया. याची लेंथ जी आहे ती काय आहे dl आहे. And this element is at a distance small r from point P. Center of this element which is at a distance r from given point P. जो पॉइंट आपल्याला दिलेला आहे ज्या ठिकाणचं मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे त्या पॉइंट पासून हा जो आपण कन्सिडर केलेला एलिमेंट आहे त्याचा सेंटर किती डिस्टन्स वरती आहे r एवढ्या डिस्टन्स वरती आहे. Suppose this wire, that means element, and the line between center of element and point makes angle theta. आपण काय कन्सिडर केलं काय सपोज केलं तर हा एलिमेंट आणि ही जी लाईन आहे एलिमेंटचा सेंटर आणि दिलेला पॉइंट जोडणारी यांच्यामधला अँगल जो आहे तो किती आहे थिटा एवढा आहे. आता आपण हा जर अँगल थिटा घेतला तर इकडचा अँगल किती असेल पाय मायनस थिटा. हा जो अँगल आहे तो किती असेल पाय मायनस थिटा एवढा असेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे P या ठिकाणी या dl मुळे तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे. कशाच्या सहाय्याने काढणार त्यासाठी कशाचा आधार घेणार तर बायोट-सेवर्ट लॉचा आधार घेणार. अकॉर्डिंग टू बायोट-सेवर्ट लॉ magnetic induction produced at point P due to this small element dl which is say dB which is equal to mu 0 upon 4 pi I dl sin. आता इथं काय असेल पाय मायनस थिटा साइन पाय मायनस थिटा अपॉन आर स्क्वेअर स्मॉल आर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे काय आपण डिटरमाइन केलं आहे मॅग्नेट्यूड डिटरमाइन केलेली आहे. कुणाची मॅग्नेटिक फील्डची. हे मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे निर्माण झालंय या स्मॉल करंट कॅरिंग एलिमेंटमुळे निर्माण झालं dl आणि त्याची किंमत किती येणार आहे म्यू 0 अपॉन 4 पाय I dl sin पाय मायनस थिटा अपॉन r स्क्वेअर. हे कशावर मिळवलं आपण अकॉर्डिंग टू बायोट-सेवर्ट लॉ. अकॉर्डिंग टू बायोट-सेवर्ट लॉ. आता या ठिकाणी साइन ऑफ पाय मायनस थिटा हा जो अँगल घेतलाय तो आपण काय घेतलाय हा एलिमेंट आणि याला जोडणारी लाईन यांच्या मधला अँगल घेतलेला आहे. लक्षात आहे. आणि याचा साइन रेशो बरोबर काय आहे साइन पाय मायनस थिटा बरोबर काय राहील समोरची बाजू भागिले हायपोटेनियस. हा हायपोटेनियस येणार स्मॉल r म्हणजे साइन काय येणार आहे इथं साइन पाय मायनस थिटा याची जी किंमत आहे ती किती येणार आहे r अपॉन स्मॉल r अपॉन स्मॉल r. मग ही जर किंमत याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर dB इज इक्वल टू काय आलं dB इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय I dl r अपॉन स्मॉल r क्यूब.
याची किंमत कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर ती जर याच्यामध्ये ठेवली तर या पद्धतीने इक्वेशन मिळेल. हे जे काही मॅग्नेटिक इंडक्शन आलेलं आहे याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. हे मॅग्नेटिक इंडक्शन कुणामुळे आलंय? फक्त एका एलिमेंटमुळे आलेलं आहे. आपला उद्देश काय आहे तर की या ठिकाणी या पूर्ण कंडक्टरमुळे किती मॅग्नेटिक इंडक्शन तयार होणार आहे. आता या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन होताना काय होणार आहे? समजा हा एलिमेंट घेतला, इथला एलिमेंट घेतला, इथला एलिमेंट घेतला, इथला प्रत्येक ठिकाणचा एलिमेंट हा इन्फायनाइट लॉंग आहे. प्रत्येक एलिमेंटमुळे या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीचं मॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस होत आहे. बरोबर आहे? मग आपल्याला टोटल मॅग्नेटिक इंडक्शन जर काढायचं असेल तर या सगळ्या एलिमेंटमुळं तयार होणारं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्या सगळ्याचं एकत्रीकरण करावं लागणार आहे. आता हे मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन याच्या सहाय्याने आपण ते एकत्रीकरण करत असतो. आता हे इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे, पण कुठून कुठपर्यंत करायचं आहे? आपण थोडा वेळ काय करूया, याचे 2 भाग म्हणूया. हा जो परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केलेला आहे या परपेंडिक्युलर पासून वरच्या बाजूला म्हणजेच याला आपण 0 जर मानलं, 0 टू इकडं इन्फिनिटी, त्याच पद्धतीनं हे असं वाढवत इकडे गेलो तर या पद्धतीनं वाढत जाणार आहे. बरोबर आहे? पॅरलल होईल अशा पद्धतीनं या बाजूला शून्यापासून इन्फिनिटी पर्यंत. तसंच पद्धतीनं काय होणार आहे, अगदी त्याच पद्धतीनं इकडच्या बाजूकडचे जे एलिमेंट आहे तेवढ्याच अमाऊंटचं मॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी प्रोड्यूस करणार आहे. लक्षात आहे? मॅग्निट्यूड दोन्हीची सारखीच असणार आहे. म्हणजेच या ठिकाणचा जेवढं मॅग्नेटिक इंडक्शन असेल तेवढंच बरोबर त्याला अपोजिट जो एलिमेंट असेल त्याच्यामुळे इथं तयार होणार आहे. बरोबर आहे? मग आपल्याला काय करत जावं लागेल, असं प्रत्येक इकडं आणि इकडं सायमल्टेनियस 2 एलिमेंट आपल्याला मिळतील प्रत्येक अंतरावरती. बरोबर आहे? मग जेवढं या बाजूला मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं बरोबर तेवढंच इकडच्या बाजूकडून तिथं मॅग्नेटिक इंडक्शन ऍड होणार आहे. आणि मग आपण काय करू शकतो, सगळ्याचे बेरीज करू शकतो किंवा एकत्रीकरण करू शकतो. आपण काय करूया, एका बाजूचं कुठलं तरी इंटिग्रेशन घेऊया, 0 पासून या बाजूला इन्फिनिटी असं कन्सिडर करूया आणि त्याची दुप्पट केली की इकडच्या बाजूचं पण मॅग्नेटिक इंडक्शन याच्यामध्ये ऍड होईल. म्हटल्यानंतर टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ऍट पॉइंट P ड्यू टू दिस होल कंडक्टर, हा जो पूर्ण कंडक्टर आहे त्याच्यामुळं या P या ठिकाणी तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन त्याला आपण B म्हणूया. B इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dB. आता हे दोनदा घ्यावं लागेल म्हणून ट्वाइस घेऊया. ट्वाइस इंटिग्रेशन ऑफ dB 0 टू इन्फिनिटी, 0 टू इन्फिनिटी, शून्यापासून इन्फिनिटी पर्यंत इकडे जायचं आहे. आणि हे किती वेळा घ्यायचं आपल्याला? 2दा घ्यायचं आहे. लक्षात आहे? तर या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल, हे टोटल मॅग्नेटिक इंडक्शन घ्यावं लागेल. आता हे डीबीची किंमत या ठिकाणी आहे, ती जर किंमत याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला या पद्धतीने घेता येईल. बी इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी डीबी. तर ही जी किंमत इक्वेशन 2 मध्ये डीबीची आलेली आहे ती या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट जर केली तर आपल्याला फॉर्म्युला कसा मिळेल बघा. 2 इंटू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी काय आलेलं होतं, μ0 अपॉन 4 पाय I dl कॅपिटल R डिवायडेड बाय R3. अशा पद्धतीचं हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं. आता या ठिकाणी हे जे स्मॉल r आहे या स्मॉल r ची किंमत आपण काढू शकतो. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हा जो स्मॉल एलिमेंट जो आहे तो O पासून dl एवढ्या अंतरावरती आहे असं सपोज करायचं आहे. असं जर असेल तर आपण r स्क्वेअर इज इक्वल टू काय करू शकतो, पायथागोरस थेरमनुसार l स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर असं घेऊ शकतो.
त्याच पद्धतीनं हे आपल्याला असं सुद्धा घेता येईल, R इज इक्वल टू अंडर रूट काय असेल हे एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर, किंवा हेच आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 1/2. या सगळ्याचा अर्थ एकच होतो. आता ही जी किंमत आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. असं जर केलं या आर ची किंमत, आर क्यूब ची किंमत आपल्याला इथं मांडता येईल. ही काय असेल एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2 होईल, कारण एका स्मॉल आर ची किंमत एवढी आहे. तर इथं क्यूब आहे, क्यूब म्हटल्यानंतर काय होणार आहे घाताचा घात घातांकाचा गुणाकार, यानुसार काय होणार 3 × 1/2 याचा अर्थ 3/2. ही जर किंमत आपण याच्यामध्ये यूज करायचं ठरवलं तर काय होईल पहा, काय होईल इथं b इज इक्वल टू 2 × इंटिग्रेशन 0 to infinity μ0/4π I dl r डिवायडेड बाय काय असेल एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर रेज टू 3/2. आता याच्यामध्ये जे जे व्हेरिएबल आहे ते इंटिग्रेशन मध्ये ठेवून बाकीच्या राहिलेल्या टर्म ज्या आहेत त्या कॉन्स्टंट असतात, त्या इंटिग्रेशनच्या बाहेर जातात. म्हणजेच हे किती होणार आहे, हे बाहेर आल्यानंतर μ0/4π बाहेर आल्यानंतर काय होणार, हे 2 2 कॅन्सल होऊन जाणार आणि काय राहील μ0/2π. त्याचबरोबर हे आय आणि हे आर हे काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. हे कॉन्स्टंट म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणजेच काय होणार आय आर μ0I आर हे सगळं कॉन्स्टंट राहील. याच्यामध्ये जे एल आहे ते एल बदलत जाईल, एलिमेंट बदलला तर जसं वर जाऊ तसं एल बदलत जाईल, त्याचबरोबर हे आर सुद्धा बदलत जाईल. मग त्यानुसार बाकीचे जे आहेत ते काय आहेत व्हेरिएबल आहेत, म्हणून हे बाकीचं राहिलेलं इंटिग्रेशन मध्ये 0 to infinity r अपॉन काय असेल इथं एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2. हे आर आपण बाहेर घेतलेला आहे तर 1 अपॉन या पद्धतीने राहील. हे मी वरती घेतो टर्म b इज इक्वल टू काय होईल μ0I अपॉन 2π. हे बाहेर गेल्यानंतर 2 आणि इथलं 4 याच्यापैकी एक 2 निघून जाणार. इंटू इंटिग्रेशन 0 to infinity. इथं काय राहील हे आर जे आहे ते बाहेर घेऊया dl अपॉन एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2. हे जे इंटिग्रेशन आहे हे इंटिग्रेशन तुम्ही मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार सोडवत असता आणि याची किंमत जी येते ती किती येत असते 1/r². सिन्स इंटिग्रेशन 0 to infinity dl अपॉन एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2 इज इक्वल टू 1/r². आता हे जे आन्सर आलेलं आहे हा मॅथमॅटिक्सची काही इंटिग्रेशनची रूल्स असतात त्यानुसार हे सोडवलं जातं. आपल्या दृष्टीनं हे डायरेक्ट आन्सर तुम्ही घ्यायचं आहे, हे सगळं सॉल्व्ह करत बसायची आवश्यकता नाही. आता ही जर व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा, b इज इक्वल टू μ0I r अपॉन 2π इंटू 1/r². हे आर इकडे आर निघून जाईल, मग काय राहील b इज इक्वल टू μ0I
अपॉन 2 पाय आर. इक्वेशन नंबर 4. या इक्वेशनच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो, या लॉंग स्ट्रेट करंट कंडक्टरमुळं किती मॅग्नेटिक इंडक्शन आर एवढ्या डिस्टन्सवरती प्रोड्यूस होतं ते डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे.